वॉक अँड कुक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे पुनश्च स्वागत. आपण आज जो पदार्थ बनविणार आहे तो आहे दही पाकपुरी. दही पाकपुरी ही जी बनविताना आहे तर ती थोडी मी सांगितलेल्या पद्धतीने जर बनवली तर ती खूप छान बनेल. आणि जिलेबी जी असते तिला सुद्धा ही बाजूला सारते. तर त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता ती कशी बनवली जाते आपण ते बघूया. चला दही पाकपुरी बनवूया. दही पुरी बनविण्यासाठी आपण एक कटोरी कणिक घेतलेली आहे, एक कटोरी रवा घेतलेला आहे, रवा हा बारीक आहे. त्यानंतर एक कटोरी दही दही आहे. तर दही हे जास्त आंबट पण नाही आणि खूप गोड पण नाही, म्हणजे मीडियम साईज याचे आहे, म्हणजे मीडियम आहे. आणि एक कटोरी साखर घेतलेली आहे जी पाक करण्यास त्या उपयोगी येते. त्यानंतर आपण चवीपुरते मीठ पण घालणार आहे यामध्ये. आणि तसेच पाकामध्ये घालण्यासाठी आपण 3-4 लवंग आणि जायफळ घेतलेलं आहे. जायफळ हे मी वेळेवर त्यामध्ये टाकणार आहे. तर यासाठी एका कोपरमध्ये कणिक घेतलेली आहे मी. त्यानंतर तितकाच मी रवा पण घेतलेला आहे. चवीनुसार मीठ तुम्हाला जेवढं वाटतं तसेल आवश्यकतेनुसार तेवढं घालायचं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे यात घालासाठी मी थोडं गरम केलेलं तूप घेतलेलं आहे. हे तूप 2 चम्मच यामध्ये घालायचं आहे. यामुळे कसं होते की तुपामुळे जे पुरीला खशारपणा येतो आणि ती पाकामध्ये जेव्हा मुरते तेव्हा तिला ते जिलेबी सारखे वाटते. यामध्ये आपल्याला बाकी काहीही घालण्याची गरज नाही आहे, किंवा सोडा किंवा बेकिंग सोडा पण घालण्याची गरज नाही आहे, कारण की ही अशीच छान होत असते. त्यानंतर आपण हे छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण सारण, म्हणजे सगळीकडे तूप आणि मीठ लागेल. त्यानंतर हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. यामध्ये आपण जो दही घेतलेला आहे त्या दह्याने जसं जसं वाटेल तसं तसं ते भिजवत जायचं. आणि जसा कणकेचा गोळा बनवतो तशा प्रकारचे हा डो बनवून ठेवायचा. हा डो बनविताना खूप घट्टही नको आणि खूप ढिलाही नको. आपल्याला आवश्यकतेनुसार यात दही घालायची आहे. तर असं थोडं थोडं ओतून घ्यायचं, म्हणजे खूप पातळ होणार नाही आणि घट्टही राहणार नाही. तर अशा प्रकारे आवश्यकतेनुसार दही घालायचे. आपल्याला हा असा डो तयार करायचा आहे. आपण यामध्ये जास्त तूप पण नाही घातलेलं आहे, कारण की जेव्हा जास्त तूप घालतो तर ती पुरी तेलामध्ये वितळून जाते आणि जेव्हा पाकामध्ये त्याला आपण डुबवतो तर ती पाकामध्ये पण वितळून जाते. आणि महत्वाचं म्हणजे आपण जे दही घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मलाई आहे. ते मलाईचं दही असल्यामुळे जास्त आपण तुपाचा वापर केला नाही. आता हा छान बघा, हा असा डो तयार झालेला आहे. खूप रफ पण नाही आणि खूप हे नाही आहे, हा सॉफ्ट केलेला आहे छान. अशा प्रकारे याला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला सोडून देऊ. आता डो 10 मिनिट रेस्ट करेपर्यंत आपण दहीपुरीसाठी साखरेचा पाक बनवूया. आपण जी एक कटोरी साखर घेतलेली आहे ती यात घालूया आणि याच कटोरीने आपण एका ग्लासाने पाणी घेऊन ते यामध्ये तेवढंच मिक्स करायचं. त्यामुळे जो पाक होईल तो बरोबर तयार होईल. आपण पाणी घातलेलं आहे. असे आपण पुन्हा एक कटोरी पाणी घालायचं, कारण की त्यासाठी पाकाची भरपूर गरज असते. अशा प्रकारे आपण हे ढवळत राहायचं आणि साखर विरघळून जाईल. अशा प्रकारे साखर ढवळत राहायची आणि त्याला एक तारी पाक होईपर्यंत उकळू द्यायची.
बघा हा पाक अजून व्हायचा आहे, आपण याला आणखी उकळी येऊ देऊ. अशा प्रकारे हा आपला पाक तयार झालेला आहे. बघा याची कन्सिस्टन्सी कशी आहे. तर हा बघा एक तारी पाक आहे. आपण जेव्हा हा चम्मच मध्ये असा पकडतो आणि त्याचा लास्ट जो ड्रॉप्स असतो हा पडताना हा असा हलकासा तुटत असतो, त्याला एकतारी पाक म्हणतात. किंवा हा जो पाक आहे त्याला असं घेतल्यानंतर हा असा चिकटपणा येतो थोडा. खूप हा जास्त जास्त चिकट असलेला किंवा जाडा असलेला तार पण नको आणि खूप पातळ पण नको. जास्त पातळ असला तर त्या पुरीला गोडपणा येणार नाही आणि जास्त जाडा जर झाला किंवा घट्ट झाला तर तो असा पुरीला कडक बनवेल. त्यामुळे आपल्याला हा एकतारी पाक हा योग्य प्रकारे झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला जायफळ घालायची आहे आणि थोडे चवीपुरते मीठ घालायचे आहे. यात मी आता थोडे चवीपुरते थोडेसे मीठ घालते, चुटकीभर, म्हणजे टेस्ट पण येईल. आणि जे जायफळ घेतलेले होते मी एक मोठा भाग, याला हा असा किसून घेते, म्हणजे बारीक करण्याची गरज नाही. आणि लवंग विलायचीचं पावडर पण घालते. त्याचप्रमाणे सोबत लवंग विलायचीची पावडर घालते आणि याला मिक्स करते. आता हा पाक आपण थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवूया. हा खूप थंडही नको आणि गरम नको, कोमटपणा असला तरी चालेल. आता तोपर्यंत आपण जो डो बनविलेला होता तर तो बघूया आणि आपण आता पुरी बनवूया याची. बघा हा छानपैकी उरलेला आहे, सॉफ्ट पण आहे आणि असा हलकासा स्पंजी पण वाटत आहे. प्रथम आपण याची छोटी छोटी अशी गोळी करून घेऊया, म्हणजे पुरी ही छान होईल. अशा प्रकारे आपण काही गोळे बनवून घेतलेले आहे आणि या पिठातून अशी काढून घेऊया थोडेसे आणि याची अशी चकली बनवायची आहे. ही चकली जी बनलेली आहे ही लाटताना सोयीस्कर होईल. त्यानंतर थोडं पीठ लावायचं. पीठ लावून हे या पोळपाटवर घ्यायची. पोळपाटवर घेऊन हे हलक्या हाताने लाटायचे, म्हणजे ही छान पातळ होईल. खूप पातळही नको आणि खूप जाडीही नको. अशा प्रकारे लाटून घ्यायची ही. अशा प्रकारे आपण 4-5 पुऱ्या लाटून एका ताटामध्ये जमा करू. हवा लागली की ते थोडी सुकल्यासारखी होईल आणि छान फुगेल पण. हे बघा आता मी दुसरी पण लाटून दाखवते. हे लाटेपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया. हे बघा आपण दुसरी पण पाती घेऊन अशी लाटत आहे. हलक्या हाताने लाटायची, म्हणजे मोड पडणार नाही. ही माझ्या हाताने थोडी मोड पडलेली आहे, पण काही हरकत नाही. बघा ही अशी तयार झालेली आहे. आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तसेच आपण दुसऱ्या प्रकारे, म्हणजे आपल्याकडे जे रोटी प्रेसर असते तर ह्या प्रेसर मुळे मध्ये पण आपल्याला छान पुऱ्या करता येतात. फक्त फरक एवढा पडतो की हाताने लाटलेली पुरी ही छान खुसखुशीत आणि फुललेली होते, ही थोडी कमी फुलते. किंवा याच्यात थोडासा चिकटपणा जास्त निर्माण झाल्यामुळे, प्रेस केल्यामुळे, तर ही टेस्ट मध्ये पण फरक पडत असतो थोडा. तर आपण दोन्ही प्रकारे करून पाहूया, म्हणजे आपल्याला कळेल. इथे तेल लावून घ्यावे लागेल, खाली आणि वर पण. किंवा आपण एक पॉलिथिन घेऊ शकतो आणि त्या पॉलिथिनला आपण प्रेस करायचं आहे. हे बघा मी असं ठेवलेलं आहे, त्याला मी तेल लावलेलं आणि हलकसं बघा असं हलकं प्रेस करायचं. असं होऊन जाते तयार. त्यानंतर एकदा पुन्हा उलटून घ्यायचं, पुन्हा एकदा प्रेस करायचं. झाली पुरी तयार. आपण अशा प्रकारेही पुऱ्या तयार करू शकतो.
बघा आपण पुन्हा एकदा दुसरी पण तयार करू. मी तेल लावून गोळा ठेवलेला आहे आणि हा असा हलका प्रेस करायचा एक वेळा. हे झालेलं आहे. पुन्हा पलटून घ्यायची आणि हलकं प्रेस करायचं. बघा छान पुरी झालेली आहे ही पण. आपण पुरी तळण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल ओतायचे आहे. तेल घातले की पुरी तळेल इतकं तेल घालायचं आहे. हे 1.5 पाव तेल आहे. यामध्ये पुरी छान होईल. खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही, कारण की याच्यामध्ये पकून निघेल पुरी आणि डीप फ्राय करावी लागते याला. तळण्यासाठी मी फल्ली तेलाचा वापर केलेला आहे, कारण की बाकी तेल याला पकडून पुरीला पकडून राहील आणि टेस्ट मध्ये पण चेंज होईल. त्यामुळे मी जास्तीत जास्त फल्ली तेलाचाच उपयोग करत असते. आपल्याला एकदा तेल गरम झाले का पाहण्यासाठी आपल्याला चेक करायचं. तर थोडा कणकीचाच हा तुकडा टाकून पाहते. हा बरोबर योग्य गरम झालेला आहे तेल. आपण यात आता पुरी सोडूया. यात अलगद अशी पुरी सोडायची आहे आणि आग जी आहे ती मंदच ठेवायची आहे. अशा प्रकारे तळून घ्यायची आहे. आणि पलटवायची. अशा प्रकारे आपण पुरी काढून घ्यायची आहे. आणि किंवा याला असं त्याचं तेल पण निघालं पाहिजे, महत्वाचं म्हणजे. नाहीतर ही जास्त तेलकट जर लागली तर थोडासा हे जास्त तेलकट होऊ शकते. बघा आता आपण याप्रमाणे अशी पुरी टाकलेली आहे. बघा अशी छान पैकी तुडुंब फुगून निघते. योग्य प्रकारे जर बनली तर ती तुडुंब फुगून निघते. आणि यानंतर ही अशी पलटून घ्यायची. हे आपला आधी टाकलेला जो कणकेचा गोळा होता तो आहे. हे बघा पुरी झालेली आहे. आपण अशी काढून घ्यायची. आता याला तेल पकडून आहे, तर याचं तेल काढण्यासाठी आपण याला या चिमट्याने पकडून थोडं असं ठेवायचं आणि तेल असं झारून घ्यायचं. बघा तेल निघत आहे. हे बघा आपण दुसरी पण पुरी अशी काढून घेऊ. अशा प्रकारे आपण 2-3 पुऱ्या तयार केलेल्या आहे. बघा छान तुडुंब फुगते. हा जो बबल येतो याला हलका प्रेस केला की यामध्ये एअर जाते आणि एअर गेली की ही पुरी या प्रकाराची फुगली जाते. बघा किती छान पुरी झालेली आहे. त्यानंतर हिला अशी काढून घ्यायची. गॅस कमी करायची. तोपर्यंत तेल पण गरम होते आणि या पुरीतलं तेल पण बाहेर काढल्या जाते. बघा आपण बघू शकता की यातलं किती सारं तेल बाहेर निघत आहे. आणि हे अशा प्रकारे थोडी
बघा तेल बाहेर निघत आहे याचं. आणि ही वेगळीशी काढून ठेवायची. अशा प्रकारे आपण 3-4 पुऱ्या अशा काढून घेतलेल्या आहे. ही पुरी काढून थंड होऊ द्यायची थोडी आणि त्यानंतर आता आपण पाकात सोडूया. त्याचप्रमाणे आता आपण ज्या प्रेशरने तयार केलेल्या पुऱ्या होत्या त्या पण एकदा तळून पाहूया की त्या पण कशा तयार होतात. बघा आता आपण या तेलामध्ये प्रेशरने तयार केलेल्या पुऱ्या घालूया आणि आपल्याला जी योग्य पद्धत वाटेल त्यानुसार आपण करायच्या. अरे वा, ही पण छान झालेली आहे. आणि ही पद्धत जर आपल्याला सोपी वाटत असेल तर आपण यानेच करायच्या. वाव, छान झालेले आहे. एक नंबर, मस्त झालेली आहे. ही प्रेशरने तयार केलेली दुसरी पुरी आहे. ही पण छान झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या लाटलेल्या आणि प्रेशरने तयार केलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. बघा, लाटलेल्या पुऱ्या आपण अशा छान फुगलेल्या आहे आणि खूपच छान झालेल्या आहे. आपण या 5-6 या बनवलेल्या आहे आणि प्रेशरच्या पण हा पुऱ्या छान झालेल्या. म्हणजे आपल्याला जी पद्धत वाटेल योग्य किंवा सोपी तर त्या पद्धतीने आपण या पुऱ्या बनवून घ्यायच्या. आता याला आपण पाकामध्ये टाकूया. आपण जो पाक तयार केलेला होता तो आता बरोबर नॉर्मल टेम्परेचरवर आहे. आणि हे बघा, हा बिलकुल घट्टही नाही आणि पातळही नाही. आता यामध्ये एक एक पुरी आपल्याला मिक्स करायची आहे. तर ही अशा प्रकारे पुरी या पाकात मिक्स करायची आहे. बघा ही अशी. आणि यामध्ये आतमध्ये जेव्हा पाक जाईल तेव्हा ही खायला खूप छान लागते. अशा प्रकारे आपण एकावर एक अशा पुऱ्या घालून घेऊया. आणि जी पुरी आपण खाली गेलेली असते तिला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आपण एकामागे एक अशा 3-4 पुऱ्या एकत्र पाकामध्ये घातलेल्या होत्या. आता हा पाक काढून अशा आपल्याला यामध्ये अशा ठेवायच्या आहे. एकावर एक ठेवायच्या म्हणजे ह्या मुरून जातील आणि पाक हा असा झारून घ्यायचा. हे बघा, छान पाकात मुरलेली आहे. आणि अशा एकाखाली एक आपण अशा करून ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे खूप छान अशा दहीपुरी, पाकपुरी, ज्याला आपण दह्याची पाकपुरी पण म्हणत असतो, या तयार झालेल्या आहे. खाण्यासाठी रेडी आहे. आणि याचा सुगंधच इतका छान येऊन राहिलेला आहे की आपणही याला छानपैकी बनवा आणि खा, आस्वाद घ्या. आपण या प्रकारे जर बनवल्या या छान खुसखुशीत पण होतात. बघा, मी तोडून दाखवते. अशा क्रंची पण झालेल्या आहे, बघू शकता आपण. आणि छान पफी झाल्यामुळे याची टेस्ट पण ही छान येईल. तर आपण पण असे छानपैकी बनवा. कमेंट्स मध्ये मला पण सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.